आणि ब्रेकनंतर एक ताजी बातमी समोर येते म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या मुंबईतल्या निवासस्थानी धनगर समाजानं आंदोलन केलेलं आहे। पोलिसांनी आंदोलकांना सध्या ताब्यात घेतलं। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। ही ताजी दृश्य आपण पाहतोय। वर्षा बंगल्याबाहेर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानाबाहेर आंदोलकांनी घोषणाबाजी केली आहे। मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना चर्चेसाठी बोलावलं। इतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। धनगर बांधवांनी हे आंदोलन केल्याचं समजतं। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी याविषयी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत। अक्षय, धनगर समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी आज वर्षाबाहेर घोषणाबाजी केलेली आहे। आपल्याला माहिती आहे की या अगोदर सुद्धा गेल्या आठवड्यात धनगर आदिवासी आणि इतर समाजाच्या आमदारांनी आंदोलन केलं होतं। त्यानंतर आज धनगर समाजाचे कार्यकर्ते सुद्धा मंत्रालयात आक्रमक झाले होते। या कार्यकर्त्यांची नेमकी काय मागणी आहे? आपण जर बघितलं तर धनगड ही जात नाही अशा पद्धतीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर लवकरात लवकर धनगर समाजाला एसटी मधनं आरक्षणासंदर्भातला शासन निर्देश काढावा, शासन निर्णय जारी करावा या मागणीसाठी आता सगळे धनगर समाज बांधव हे आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं। आज विविध ठिकाणी या धनगर बांधवांच्या माध्यमातून या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। यामध्ये सगळ्यात पहिले मंत्रालयातल्या जाळीवरती आंदोलन करून लवकरात लवकर GR काढण्यासंदर्भात निदर्शनं केली गेली, आंदोलन केलं गेलं। या आंदोलकांना मंत्रालय परिसरात पोलीस ताब्यात घेत नाही तोवर दुसऱ्या एका या आंदोलकांच्या फळीने मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या वर्षाबाहेर आंदोलन केलं। मंत्रालयात ज्यावेळी आंदोलन करण्यात आलं त्यावेळी हळद देखील भिरकवण्यात आली आणि त्यानंतर वर्षा निवासस्थानाबाहेर आंदोलन झालं आणि या सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन मलबार हिल पोलीस स्थानकामध्ये त्यांच्यावरती कारवाई केली जात आहे। तर दुसरीकडे या सगळ्या प्रकार मुख्यमंत्र्यांच्या कानावर पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून धनगर समाजाच्या काही शिष्टमंडळाला बैठकीसाठी बोलवण्यात आलंय आणि आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री या शिष्टमंडळासोबत चर्चा करणार आहे। धन्यवाद अक्षय। या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। या संदर्भातले अपडेट्स तुझ्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद। आपण पाहतोय वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे। धनगड आणि धनगर त्याचबरोबर ST प्रवर्गातून आपल्याला आरक्षण मिळावं यासाठी धनगर समाज सध्या आक्रमक झालेला आहे। तर दुसरीकडे आदिवासी समाजानं सुद्धा ST मध्ये धनगरांचा समावेश करू नये अशी मागणी जोरकसपणे केलेली आहे।